हॅलो स्टुडंट्स, जसं की आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं केप्लरचे लॉज. केप्लरचे तिन्ही लॉ माझ्या अंदाजाने आता तुमचे पाठी झाले असतील, तरी पण मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. बघा, माझ्यासोबत सोबत तुम्ही पण म्हणा. काय असतो केप्लरचा पहिला लॉ? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन एन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ऍट वन ऑफ द फोसाय. त्याच्यानंतर दुसरा लॉ काय होता? लॉ ऑफ इक्वल एरियाज. काय होता तो लॉ? द लाईन जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याच्यानंतर काय होतं? थर्ड काय होता? द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. तेच ते टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याच्यानंतर केप्लरच्या ह्या लॉजचा ना यूज करून आपल्या न्यूटननी एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला होता. जसं की या टॉपिकची सुरुवात होती. ह्या टॉपिकच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला न्यूटनची स्टोरी सांगितली होती. सर आयझॅक न्यूटन या बसले होते एका बागेत, एका झाडाखाली बसलेले होते. झाडाखाली बसलेले असताना मग ऍपल खाली पडला. ऍपल खाली पडल्यानंतर मग त्यांना विचार आला की यार ऍपल खालीच का पडलाय अँड ऑल दॅट. हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी केप्लरच्या लॉचा वगैरे स्टडी केला. लॉचा स्टडी केल्यानंतर त्यांनी एक लॉ दिला. तो होता काय? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो खालीच का पडला याच्या प्रश्नांची त्यांनी उत्तर शोधली होती आणि त्या प्रश्नांची सगळी उत्तर इथं मिळून जातात. बघूया कसं. त्यांनी एक लॉ दिला. तो काय आहे बघूया थोडस. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट ऑफ मॅटर विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? प्रोडक्ट ऑफ द मासेस. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देमला. बर, हे काय होतं? तर हे होतं त्याचं मॅग्निट्यूड. इथं त्याचं लॉचं स्टेटमेंट संपत नाही. त्याच्या पुढे हे पण इम्पॉर्टंट आहे. इथं डायरेक्शन पाहिजे असते ना, ती डायरेक्शन मिळते. दिस फोर्स ऍक्ट्स अलॉंग द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. म्हणजे न्यूटनचा लॉ, युनिव्हर्सल लॉ काय आहे? कुठलाही मॅटर असलेला एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो आणि त्या अट्रॅक्शनचा फोर्स जे आहे ते त्या दोन्ही मासेसच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि त्यांच्यातल्या अंतराच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सिंपल लँग्वेज मध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. ऑब्व्हियसली न्यूटन मेकॅनिक्स मधला खूप महान आणि हुशार असा सायंटिस्ट होता. तर त्याला माहिती आहे की फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ज्याला मॅग्निट्यूड पाहिजे आणि डायरेक्शन पण पाहिजे. मग फोर्सची मॅग्निट्यूड किती हे फक्त सांगणं त्याचं काम नव्हतं. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची मॅग्निट्यूड किती आणि त्याची डायरेक्शन कुठं आहे हे दोन्ही सांगणं त्याचं काम होतं. त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय. पुन्हा बघा काय सांगितलंय. जो काय फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड कशी आहे? तर प्रोडक्ट ऑफ मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथून आपल्याला त्याची मॅग्निट्यूड मिळते आणि त्याची डायरेक्शन कुठून मिळते? तो जो काय फोर्स आहे त्या दोघांच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग ऍक्ट करतो. फॉर एक्झाम्पल बघूया, मी इथं तुम्हाला शिकवतो तो लॉ. समजा दोन ऑब्जेक्ट आहेत, M1 आणि M2 मास असलेले, आणि हे दोन्ही स्पेरिकल ऑब्जेक्ट आहेत. तर ऑब्व्हियसली त्यांच्या सेंटरला जोडणारी जी लाईन आहे ना, त्या लाईनच्या अलॉंग एक फोर्स ऍक्ट करतोय. त्यांच्या दोन सेंटर्स मधला अंतर मानूया D. तर बघूया तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा येतो. तर F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 आणि F इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू D स्क्वेअर. हे दोन्ही कंबाईन केले की आपल्याला काय मिळतं? F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रोपोर्शनॅलिटीचं साईन चालत नाही. आपण काय करतो? इक्वल टू चं साईन आणतो आणि त्याच्यासाठी आपण काय करतो? तर इक्वल टू विथ अ कॉन्स्टंट आपण घेतो. मग F इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हा जो कॉन्स्टंट आहे ना, ह्या कॉन्स्टंटला म्हणलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणायला सोडून युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन का म्हणलं असेल? कॅन यू गेस? युनिव्हर्सल का? युनिव्हर्सचा अर्थ माहितीये ना, विश्व. मग हा जो काय लॉ आहे तो ह्या विश्वात कुठंही असणाऱ्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट वरती चालतो. असं नाहीये की अर्थ वरतीच दोन ऑब्जेक्ट पाहिजे तर त्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशन शोधायचं तर हा फॉर्म्युला लागणार आहे. तुम्ही चंदामामावर जावा, तिथं जाऊन शोधा, तिथं पण दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनचा फोर्स हाच लॉ फॉलो करणार. मार्स वरती जावा किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या प्लॅनेटवर जावा, नेपच्यून पर्यंत कुठेही जावा किंवा बाहेरच्या सोलार सिस्टम मध्ये जावा,
याचा अर्थ काय, तर न्यूटनचा हा लॉ युनिव्हर्स मध्ये पूर्ण विश्वात कुठंही चालतो. क्लिअर आहे का? ठीक आहे, मग पुढे जाऊया. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना, हा पूर्ण विश्वात सगळीकडे कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती आहे बघा, त्याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की सर हे काय करायचं, लक्षात कसं ठेवायचं. ही व्हॅल्यू आपल्याला थोडीशी पाठ करावी लागणार आहे. लक्षात ठेवा 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ह्याचं युनिट काढायचं खूप सोपं काम आहे. बघा युनिट कसं काढायचं. ह्या फॉर्म्युलामध्ये इव्हन याचं युनिट काढायला मी शिकवतो तुम्हाला. हे इकडे पाठवा आणि हे पण इकडे पाठवा. हे गुणिले होईल आणि हे दोघं भागिले होतील. म्हणजे जी इज इक्वल टू आपण काय लिहिणार, एफ इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. आता ह्याच्यावरनं आपण ह्याचं डेफिनेशन बनवू शकतो की ह्याचं डायमेन्शन वरनं घेऊ शकतो आपण युनिट्स. डायमेन्शन बघा काय काय असतात. तरी तुम्हाला डायमेन्शन झालेलं नाही, तुम्ही युनिट्स बघा त्याचे. युनिट मध्ये काय काय झालंय बघा. मग हे काय आहे, फोर्स. फोर्स युनिट काय असतं, न्यूटन. हे काय आहे, डिस्टन्स. डिस्टन्स युनिट काय असतं, मीटर. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर इथं काय होणार, मीटरचा स्क्वेअर. त्याच्यानंतर हे मास आहे, ह्याचं युनिट काय असणार, केजी. आणि ह्याचं पण काय असणार, केजी. केजी इंटू केजी काय होतं मग, केजी स्क्वेअर. अशा प्रकारे युनिट काय बनतं मग, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बऱ्याच जणांना वाटत असेल सरांनी इथं वजा बाकीचं चिन्ह काय दिलंय, न्यूटन वजा मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. असलं वाचन करायचं नाही. ते न्यूटन आणि मीटरच्या मध्ये डायरेक्ट अंतर ठेवण्यासाठी ते एक सिम्बॉल आहे यूज केलेला, हायफन आहे तो. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असंच वाचायचं आहे, न्यूटन वजा मीटर स्क्वेअर नाही. क्लिअर आहे का? चला ठीक आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे ना, त्याची थोडी थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. त्याची डेफिनेशन पण बनवायला पाहिजे. पण त्याची डेफिनेशन बघा कशी बनवली जाते, त्या फॉर्म्युलावरनं बनवूया. समजा मी काय करतो, हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत की नाही, हे दोन ऑब्जेक्ट 1-1 किलोची घेऊया आणि ह्यांच्यातलं अंतर ठेवूया 1 मीटर. मग तो फॉर्म्युला काय बनेल तुमचा, जी इज इक्वल टू फोर्स इंटू 1 मीटरचा स्क्वेअर अपॉन 1 किलो इंटू 1 किलो. म्हणजे किती झालं रे, एफ. अरे किती सोपं आहे बघा. मग काय असणार आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन होम. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ 1 kg मास इच केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. जे मी बोलतोय ते रिपीट करून बघा. 1 किलो मासचे दोन ऑब्जेक्ट 1 मीटर अंतरावर ठेवल्यावर त्यांच्यात जो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स येतो, तो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इतका असतो. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काढायची जी काय स्टँडर्ड मेथड आहे ती कॅव्हेंडिश मेथड या नावाने ओळखली जाते. तो एक्सपेरिमेंट आपल्याला 11वी सायन्स मध्ये फिजिक्स मध्ये शिकायला मिळेल. आता आपल्याला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे. कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टनं तो वाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायचा एक्सपेरिमेंट करून दाखवला होता. समजा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉच्या कॅल्क्युलेशन नुसार आपण काय केलं, तर इथनं काही कॅल्क्युलेशन पण आहेत जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. असं इमॅजिन करा की ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं. दोघांपैकी कुठल्या एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फॉर्म्युला काय, जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ह्याचं मास जर डबल झालं 2m2 झालं. आधीचा फोर्स किती होता एवढा, जेव्हा मास 2m2 ठेवणार तेव्हा काय होणार मग, 2 इंटू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर होणार. म्हणजे काय झालं, सरळ सरळ डबल झाला का फोर्स. म्हणजे काय, दोघांपैकी एका ऑब्जेक्टचा मास डबल झाला तर फोर्स डबल होतो. हा फोर्स होता F1. मग इथं काय होणार, जर मास डबल झालं m2 इज इक्वल टू 2m2 केलं, डबल द मास केलं तर काय होणार आहे, मग 2F1 एवढा फोर्स होणार. म्हणजे इफ मास ऑफ एनी वन ऑब्जेक्ट डबल देन फोर्स बिटवीन दोज टू ऑब्जेक्ट्स गेट्स डबल. त्याच्याऐवजी असं करूया आपण, ह्यांच्यातलं डिस्टन्स डबल करूया. म्हणजे नवीन डिस्टन्स काय घेऊया, d इज इक्वल टू 2d घेऊया. आता d डॅश इज इक्वल टू, मग नवीन f डॅश काय असेल तुमचा, g m1 m2 अपॉन 2d चा स्क्वेअर. म्हणजे काय होणार, g आहे बरं का, g m1 m2 अपॉन 4d स्क्वेअर. म्हणजे काय आलं, f1/4. बाकीचं सगळं ह्या केसमध्ये आपण बाकीचे मासेस सगळे सेम ठेवले होते, फक्त डिस्टन्स डबल केलं.
ह्या केसमध्ये आपण फक्त एकाचं मास डबल केलं होतं. जेव्हा आपण डिस्टन्स डबल करतो तेव्हा फोर्स 4 टाइम्स डिक्रीज होतो. जेव्हा मास डबल करतो तेव्हा फोर्स डबल होतो. लक्षात राहील का हे? ओके, व्हेरी गुड.